नमस्कार मंडळी, मी कोमल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर कसं आहे ना, म्हटलं रेसिपी व्हिडिओबरोबरच माझ्या लाईफला आणि आपल्या व्हिडिओला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी मिनी व्लॉग्ससुद्धा स्टार्ट करावे. तर ह्या व्लॉगमध्ये मी माझं डेली रुटीन आणि माझ्या 2.5 वर्षाचं बाळाचं डेली रुटीन शेअर करणार आहे. आणि म्हटलं नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी गोल करावा आणि मी असं गोल केलेला आहे की पुढच्या 3 महिन्यात माझे 10K फॉलोअर्स कंप्लीट झाले पाहिजे आणि त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तर इथे सकाळी लवकर उठून मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. देवांना आंघोळ घातली कारण की भाऊकीतलं सुतक असल्यामुळे 10 दिवस काही देव धुता आले नाहीत. त्यानंतर श्रीचं सगळं आवरून घेतलं आणि सुकलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि धुतलेली कपडे मशीनला सुकवून घेतली आणि पटापट वाळत वगैरे टाकली कारण की आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी जायचं म्हटल्यानंतर घरातली सगळी कामं 10Xच्या स्पीडने पटापट कंप्लीट करून घेतली आणि निघालो माझ्या मम्मीकडे. तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी स्वामींच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि नंतर सगळ्यांच्या पाया वगैरे पडून सगळ्यांना हॅपी न्यू इयर केलं. थोड्याशा गप्पा मारल्या आणि नेलपेंट वगैरे लावून घेतली कारण की हे सगळं करायला वेळ भेटतो फक्त माहेरी गेल्यानंतर. आपल्या घरची कामच उरकत नाही तर कधी हे सगळं करणार. त्याच्यानंतर कुठे जायचंय श्री? कोणाच्या? स्वामी बाबांच्या मठात जायचंय? तू नको येऊ. मम्मीकडे यायचं फक्त कारण होतं, पण खरं तर मला जायचं होतं मठात. आणि नवीन वर्षाची सुरुवात नेहमी माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने होते. त्यांचा आशीर्वाद घेतला नाही तर कसली सुरुवात झाली. सो इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता वातावरण खरंच खूप मन प्रसन्न होतं. घरात तुम्ही कितीही पूजापाठ करा पण जी शांतता आणि जी मनाला समाधान भेटतं ते फक्त आणि फक्त मठात आणि केंद्रात आल्यानंतर. तर तुम्ही स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि कदाचित आज स्वामींची इच्छा होती की माझ्या हातून प्रसाद दिला जावा, तर मी प्रसाद दिला आणि घरी आले. तर घरी आल्यानंतर छान संध्याकाळची देवपूजा केली आणि संध्याकाळचा जेवणाचा बेत होता पनीर मटरची भाजी, ज्याची रेसिपी मी लवकरच यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. कोमल धनावडे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा दिवस असा गेला. बाय.